त्यानंतर बातमी आपण पाहणार आहोत नागपूरमधलीच। नागपूरमधल्या महाल परिसरात दगडफेक झाली आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली होती। पोलीस प्रशासन आता इथली परिस्थिती हाताळती आहे। तणाव पूर्णपणे निवळण्याच्या दृष्टीने सगळी पावलं उचलली जात आहेत। दोन गटांमध्ये दगडफेकीची घटना नागपूरमध्ये घडलेली होती। काही नागरिकांसह पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती समोर आलेली होती आणि अत्यंत तणावाचं वातावरण नागपूरमधल्या महाल परिसरामध्ये निर्माण झालेलं होतं। मात्र सध्या हा तणाव पूर्णपणे निवळावा या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। यशोमती ठाकूर यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जे काय नागपुरामध्ये घडलं ते अतिशय धक्कादायक आहे। सगळ्यांनी खरं शांततेने घ्यायला पाहिजे। आपण महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय निंदनीय आहे। आता हे सगळं थांबलं पाहिजे। सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपण संविधानाला मानणारी लोक आहोत। या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले आदरणीय मुख्यमंत्री आहे, त्यांचं शहर जर जळत असेल तर मग त्याला काय अर्थ उरत नाही। या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि छोट्या छोट्या काही शिल्लक कारणांवरनं एक दुसऱ्यांना भडकवणं बंद झालं पाहिजे। ही तंबी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पण दिली पाहिजे, सगळ्या नेत्यांना पण दिली पाहिजे आणि हे थांबवलं पाहिजे। बाबा, महाराष्ट्र जपा अशी माझी विनंती आहे। जे काय यशोमती ठाकूर यांनी आवाहन केलेलं आहे सर्वसामान्यांना, नागपूरमधल्या जनतेला शांतता बाळगण्याचं। मात्र आपण ही दृश्य आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे, काचा फोडल्या गेलेल्या आहेत, दगडफेक मोठ्या प्रमाणावर झालेली होती नागपूरमधल्या महाल परिसरात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।